नमस्कार. पहाटे पहाटेच वडिलांचा मुलाला व्हिडिओ कॉल. म्हणाले, बघ मी तुझ्या आईला संपवलं. पाहताच मुलगा. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी आपला RG मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून घ्या. छत्रपती संभाजीनगर येथील कृष्णा निवृत्ती नाफडे वय 53 असे पत्नीचा खून करणाऱ्या निर्दयी पतीचं नाव आहे. तर लीला कृष्णा नाफडे असे खून झालेल्या महिलेचं नाव असून मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा हा व्हिडिओकॉन कंपनीमध्ये कामाला होता. कृष्णाची मुलगी विवाहित असून ती पतीसह ठाण्यात राहते. तर लहान मुलगा श्रेयस हा नाशिक येथे BMSच्या शेवटच्या वर्षाचं शिक्षण घेत आहे. कृष्णा यांची कंपनी बंद पडली होती. कंपनी बंद पडल्यामुळे कंपनीकडून मिळालेले पैसे कृष्णाने खर्च केले. कंपनी बंद पडल्यापासून कृष्णाच्या वागणुकीमध्ये बदल झाला होता. बुलढाणा येथे कृष्णा यांची शेती एका दुसऱ्या व्यक्तीला करण्यासाठी दिली होती, पण त्यातूनही काही चांगले पैसे येत नव्हते. त्यामुळे तो नैराश्यात होता. सातत्याने आत्महत्या करण्याचं बोलत होता. दरम्यान मंगळवारी रात्री कृष्णा आणि पत्नी लीला यांनी सोबत जेवण केलं. त्यानंतर पत्नी झोपी गेली. यावेळी पहाटे 3:30 वाजता पत्नी गाढ झोपेत असताना कृष्णाने तिच्यावर वार केले. त्याने पहिले पत्नीला गळा दाबून संपवल्याचा संशय पोलिसांना आहे. कृष्णा तब्बल 1 तास निर्दयीपणे पत्नीच्या डोक्यावर हातोडीने वार करत होता. यामुळे पत्नीच्या डोक्याचा अक्षरशः भोका झाला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीच्या हत्येची माहिती देण्यासाठी कृष्णाने मुलाला व्हिडिओ कॉल केला. बघ मी तुझ्या आईला संपवलं असं म्हणत घटनेची माहिती दिली आणि मुलाला पत्नीची हत्या केल्याची कबुलीही दिली. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने नातेवाईकांना देखील सांगितलं की मी पत्नीला मारून टाकलं आहे.